झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापुरी गुळाच्या चवीमुळे त्याची ख्याती साता समुद्रापार पोहोचली। पण गुळ उत्पादन करणारा शेतकरी आणि गुऱ्हाळ अनेक संकटांना सामोरं जात आहेत। उच्च दर्जाचा गुळ तयार करूनही व्यापाऱ्यांच्या आडमुठा धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। कोल्हापूर जिल्ह्यात 1100 गुऱ्हाळ घरं आहेत। ही संख्या गेल्या 5 वर्षांच्या तुलनेनं कमी झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी गुळाला मिळणाऱ्या कमी भावामुळे गुऱ्हाळ घराकडे पाठ फिरवली आहे। निगवे गावच्या माणिक पाटील यांनी मात्र गुळाला चांगला दर मिळेल या आशेनं गुऱ्हाळ घरात ऊस घालून गुळ तयार करून घेतलाय। पण व्यापाऱ्यांच्या अरेरावीचा फटका त्यांना बसलाय। त्यामुळे ते गुळ उत्पादन व्यवसाय सोडून देण्याच्या विचारात आहे। उसाचा दर तसा कारखान्याच्या दराच्या आणि गुळाच्या दरात तफावत इथला खर्च गुळाचा बघितला तर त्याचे जास्त हे होतंय, खर्च जास्त होतोय गुळाला। त्यामुळे तो दर 4-4.5 हजार रुपये मिळायला लागेल। माणिक पाटलांसारखे हजारो शेतकरी गुळ उत्पादन करतात, पण त्यांना योग्य भाव मिळत नसल्यानं ते त्रस्त आहेत। गुळ उत्पादक शेतकऱ्यांबरोबर गुळ घराचं बजेटही कोलमडलंय। कुशल कामगारांची कमतरता, अपुऱ्या सोयी सुविधा, वीज भारनियमन यामुळे गुळ उत्पादन व्यवसाय संकटात आलाय। त्यामुळे गुऱ्हाळ घरांची संख्या कमी होऊ लागली आहे। लेबर प्रॉब्लेम हा एक मोठा प्रश्नच आहेच आता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटला दर आजचा जर मार्केटचा विचार केला तर 2900 ते 3500 पर्यंत दर मिळाला। त्या ह्यानं जर धरलं तर हा धंदाच परवडत नाही। गुऱ्हाळाचा धंदाच परवडत नाही। त्यामुळे गुळाला भाव नाही, शेतकऱ्यांची इच्छा असूनही अनेक समस्यांमुळे गुऱ्हाळघर चालवणं कठीण झालंय। अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात शेतकऱ्यांच्या हाताशी असलेलं उत्पन्नाचं हेही साधन बंद पडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। झी 24 तासाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।